आवाज नाही येते मॅडम. मॅम आवाज नाही येत आहे. ओके ओके ठीक आहे चालेल. आता येते चालेल. ओके. ओके. तर आजचा आपला 22वा दिवस आहे. कालचा आपला 21वा दिवस होता, बरोबर आहे. 21व्या दिवशी आपण भव्य दिव्य परिणाम अनुभवले होते. तर आपल्याला आजचा जो 22वा दिवस आहे त्याचं नाव आहे अगदी तुमच्या डोळ्यांदेखत. तुम्ही लिहून घेऊ शकता, अगदी तुमच्या डोळ्यांदेखत. तर बघा, विज्ञान हे सारं लक्षात घेतल्यावरही या जगाबद्दल जो विचार करेल त्याला विस्मयकारक, आभार, अगम्य, विलक्षण, जादू भरलं आणि खरंच काही आहे असं वाटेल. जसं की बघा, बऱ्याचशा गोष्टी आपण बघत असतो. त्यांनी एक छोटंसं उदाहरण दिलं आहे. जसे की बघा, 7 वर्षापूर्वी जेव्हा मला कृतज्ञतेच्या रहस्यमय आणि जादू शक्तीचा शोध लागला, तेव्हा मी माझ्या सगळ्या तीव्र इच्छांची एक यादीच बनवली. आणि लांबलचक यादी. त्यावेळी तरी माझ्या इच्छा पूर्ण होण्याचा संभाव्य मार्ग मला दिसत नव्हता. तरीही माझ्या ज्या सर्वोच्च 10 इच्छा होत्या, त्या मी एका कागदावर लिहून काढल्या आणि तो कागद मी दररोज माझ्याजवळ ठेवायला लागले. जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा ती यादी मी बाहेर काढायची, वाचायची आणि त्या प्रत्येक इच्छेबद्दल ती पूर्ण झाली आहे असं समजून जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची. या यादीतील जी सगळ्यात पहिली क्रमांकाची इच्छा होती, ती इतर कशापेक्षाही आधी पूर्ण व्हायलाच पाहिजे, असं मला वाटायचं. म्हणून मी सतत मनातल्या मनात बद्दल विचार करायचे आणि ती इच्छा प्रत्यक्षात पूर्ण झाली आहे, असं समजून मी दिवसातून अनेक वेळा आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारायचे. एका मागोमाग एक यादीतील माझी प्रत्येक इच्छा जादूने अगदी माझ्या डोळ्यांसमोर मला दिसायला लागली. माझ्या इच्छा पूर्ण झाल्या, की मी त्या माझ्या यादीतून काढून टाकायचे आणि ज्या नवीन इच्छा माझ्या मनात निर्माण झाल्या आहेत, त्या नव्या माझ्या यादीमध्ये समावेश करायचे. जसं की बघा, आपण आतापर्यंत काय बघत आलोय, की आपली जी इच्छा आहे, त्या इच्छा आपल्याला लिहायच्या आहेत. 10 इच्छा. जसं आपण काल पण बघितलं, की ज्या आपल्याला ज्या इच्छा आपण बघत आहोत, त्या इच्छा लिहायचंय आणि त्या इच्छा सुद्धा आपल्याला कंप्लीट करायचं. तर तुम्ही एक सेशन ऐकलं असेल, बहुतेक अमोल खिल्लारे सरांचं होतं. तर त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं. नाही, अमोल खिल्लारे सर नाही, देवी मांजे मॅमचं. तर त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं होतं, की तुम्हाला ज्या काही विश आहेत, तर तुमच्या ज्या इच्छा आहेत, त्या 100 इच्छा म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे आहे, अशा 100 इच्छा लिहून ठेवा. बघा, 100 नाही, आपल्याला जर विचार केला ना, आपण म्हणतो ना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं आयुष्य पाहिजे, तसं आयुष्य पाहिजे. पण ॲक्चुअलमध्ये जर विचार करायला सांगितलं आणि तुम्हाला लिहायचं सांगितलं ना, तुम्ही 10 इच्छा सुद्धा खूप जास्त विचार करतात. खरंच हे पाहिजे का मला? खरंच ते पाहिजे का? असं तुमच्या मनामध्ये विचार येतात. बरोबर आहे? मग असं जर म्हटलं, की 100 इच्छा तुम्हाला लिहायच्या आहे. तुम्ही खरंच लिहाल का? तर त्या त्या सेशनमध्ये खूप सुंदर पद्धतीने सांगितलं होतं, की 100 अशा कुठल्याही प्रकारची इच्छा असू द्या, तर तुम्ही लिहायचे. अगदी तुम्हाला गाडी घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल, तुमच्या मुलांचं भविष्य असेल, तिथून पुढे तुमचे नातू असतील, मुलांचे लग्न झालेले तुम्ही बघत असाल, तर ह्या अशा भरपूर काही इच्छा जर विचार केला, तर 100 इच्छा आपल्या आरामशीर पूर्ण होतात. जसं की बाहेर टूर करायचं असेल, तर म्हणजे हे खूप सुंदर पद्धतीने मी ते सेशन ऐकलं होतं. त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की 100 इच्छा तुम्हाला लिहायच्या आहे आणि मी त्याच्यापैकी 50 इच्छा लिहिल्या होत्या. म्हणजे असं आहे आणि त्याच्या म्हणजे मला तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे काहीही माहीत नव्हतं, की हे काय आहे, काय नाही. जस्ट मी एंटर केलं होतं आपल्या न्यूट्रिशन फॅमिलीमध्ये आणि जेव्हा हे सुरू केलं, तर त्यातल्या जवळपास मी विचार करते 20-25 इच्छा माझ्या कशा कंप्लीट झाल्या मला आठवतही नाही. आता जस्ट मागं वळून बघते आणि सहज आपण जेव्हा आपण विश लिस्ट किंवा आपली डायरी म्हणू शकतो, त्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं, की ह्या इच्छा पण होत्या आपल्या, ह्या इच्छा देखील होत्या, ह्या इच्छा होत्या आणि त्या नक्कीच कंप्लीट झालेल्या आपल्याला दिसतात. तर खूप सुंदर वाटतं. तर असंच आहे, की आपल्याला ज्या इच्छा पूर्ण व्हाव्या, त्या इच्छा आपल्याला आपल्याजवळ ठेवायच्या आहे आणि बघायच्या आहे. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, एक मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते, की कशा पद्धतीने ह्या इच्छा पूर्ण होतात आपल्या. जसं की तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की जादू, जादू, जादू काय आहे? आमचं तर कधी कंप्लीट होत नाहीये. तर त्याचं एक कारण असतं. तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केला का? मी जी इच्छा बोलत आहे, पण माझं पूर्णच होत नाहीये. असं किती जणांचं म्हणणं आहे? होतं बऱ्याचदा, की होत नाहीये. तर त्यांचा जो आहे ना, वातदोष असतो ना, वातदोष खराब असतो. म्हणजे ॲक्चुअलमध्ये मी काल सांगितलं का हे तुम्हाला? ओके, नाही.
तर आपलं जे शरीर असतं ना, तर शरीर 3 प्रकारचं शरीर असतं नॉर्मली. काय? वात, पित्त आणि कफ प्रवृत्तीचं शरीर असतं. बरोबर आहे. तर याच्यामध्ये ज्यांच्या इच्छा लवकर पूर्ण होत नाही किंवा जे बोलताय ते विषय बोलत आहे, परंतु ते पूर्ण होत नसेल, तर त्याच्यामागचं एकमेव कारण आहे, की आपला वातदोष खराब असतो. त्याच्यामध्ये की वातदोष खराब असतं म्हणजे काय, की बऱ्याचदा बघा, की आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. तर बघा इच्छा पूर्ण होणे याच्या मागे सुद्धा एक सायन्स आहे किंवा आपल्या ज्या गोष्टी आपण कंप्लीट करतोय, आपण ज्याच्यावर विचार करतोय त्याच्यामागे सुद्धा सायन्स म्हणजे आपल्या शरीराचाच सायन्स आहे. आपल्या मेंदूचा सायन्स आहे. हा एक शरीराचा पार्ट आहे. जसं की बघा डायजेस्टिव्ह सिस्टम जर खराब असेल, तर आपलं मन कशात लागत नाही. तर म्हटलं जातं, की आपला जो गट आहे, गट म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. या डायजेस्टिव्ह सिस्टमला आपला सेकंड ब्रेन म्हटलं जातं. बरोबर आहे? तुम्हाला हे सर्वांना माहीत असेल, की आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, गट हेल्थ आहे, याला सेकंड ब्रेन म्हटलं जातं. आणि जेव्हा हा वायू खराब होतो तेव्हा आपलं बऱ्याचदा कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. म्हणजे एक म्हणतो ना, एक मेडिटेशनची एक लेव्हल असते. तर त्याच्यामध्ये ते कॉन्सन्ट्रेशन आपलं लागत नाही. तर म्हटलं जातं, की ज्यांचं हे खराब आहे, ज्यांचं किंवा ज्यांनी म्हटलेल्या गोष्टी कंप्लीट होत नाही, तर त्यांच्यासाठी त्यांचा वातदोष खराब आहे. तर मग प्रयत्न करा. जर तुमच्या विश लिस्ट पूर्ण होत नाही, तर सर्वात प्रथम तुमच्या कोचला जाऊन भेटा, की माझी ही इच्छा पूर्ण होत नाहीये किंवा कदाचित तुम्हाला हे ऐकायलाही नवीन वाटेल, की मला माझी इच्छा पूर्ण होत नाही. माझी विश लिस्ट मी जे काही मागते, मी जादूची जी टेक्निक यूज करत आहे, ती टेक्निक माझी पूर्ण होत नाहीये. तर मग याच्यासाठी खरंच मला कोचला भेटायची गरज आहे का? खरंच मला माझा वात क्लिअर करण्याची गरज आहे का? माझी डायजेस्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे का? बघा, सिंपल अशी गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा सकाळी नॉर्मली उठतात आणि उठल्याबरोबर तुम्ही जर अ, लगेच तुमचं पोट साफ होत असेल, तुम्ही टॉयलेटला जात असेल, फ्रेश वाटत असेल तुम्हाला, बरोबर आहे? तर समजून चालायचं तुमची झोप चांगली झालेली आहे. आणि जेव्हा आपला झोप चांगली झालेली असते, तेव्हा आपला ब्रेन ॲक्टिव्ह असतो. बरोबर आहे? तर ज्यांची झोप चांगली झालेली नसते, तेव्हा त्याला एनर्जीची गरज असते आणि एनर्जीची गरज जेव्हा लागते, तेव्हा आपलं शरीर स्वीट खायला मागतं. जेव्हा आपण खूप जास्त प्रमाणामध्ये थकतो. तर ह्या सर्व गोष्टींचा संदर्भ जर म्हणजे आता तुम्ही विचार कराल, की आपलं तर जादू शिशीर आहे. त्याच्यामध्ये मॅडम हे ह्याबद्दल का सांगताय आरोग्याबद्दल? परंतु याचं 99% पूर्ण डिपेंड आहे ह्या गट हेल्थवरती, डिपेंड आहे ह्या वातदोषावरती. ओके. तर हे शरीराचे प्रकार आपण नंतर बघणार आहोत. हे पण एक पार्टच आहे आपल्या द सिक्रेटचा. तर म्हणजे काय त्यांनी जे सांगितलं, की माझ्या इच्छांचा मूळ लांबलचक यादीतील माझी एक इच्छा तीव्र होती. ती म्हणजे मला ताहिती जवळची बोरा बोरा इथं जायचं होतं. माझ्या यादीमधल्याप्रमाणे बोरा बोरामधील त्या नेमक्या ठिकाणी एक आठवडा सुंदर रीतीने घालवल्यानं आणखी एक सुंदर गोष्ट घडली. मी घरी परतत असताना माहितीच्या मुख्य भूमीकडे विमानाने चालले होते. तेव्हा वाटेत काही प्रवाशांना घेण्यासाठी आमचं विमान थांबलं. विमान आधी रिकामं होतं, पण नंतर ताहीतमध्ये राहणाऱ्या मूळच्या रहिवाशामुळे ते भरून गेलं आणि अचानक वातावरणामध्ये बदल झाला. माझ्या आजूबाजूला हसण्याचे आवाज यायला लागले. हसण्यानं आनंदाचं वातावरण भरून गेलं. या सुंदर लोकांबरोबर माझा छोटासा विमान प्रवास करताना मला खूप आनंद झाला. हे लोक इतके आनंदी का होते? अगदी स्फटिकाप्रमाणे स्पष्टपणे मला दिसत होतं. कारण ते कृतज्ञ होते. आपण जिवंत आहोत म्हणून ते कृतज्ञ होते. ते विमानात बसले म्हणून कृतज्ञ होते. ते एकमेकांबद्दल कृतज्ञ होते. ते जिथे चालले होते त्यासाठी ते कृतज्ञ होते. ते प्रत्येक गोष्टीबाबत कृतज्ञ होते. त्याच विमानात थांबून त्यांच्याबरोबर संपूर्ण जगाचा प्रवास करावा असं मला वाटायला लागलं. कारण त्यांच्याबरोबर असणं हाच खूप आनंदाचा भाग होता. त्यांच्या सानिध्यात मला खूप चांगलं वाटत होतं आणि एकदम मला जाणवलं, की माझी अंतिम इच्छा पूर्ण झाली आहे. माझ्या इच्छांच्या मूळ लांबलचक यादीतील बोरा बोरा ही माझी अंतिम इच्छा होती. आणि म्हणूनच त्या विमानात मी असण्याचं कारण अगदी माझ्या डोळ्यांमुळे स्पष्ट होतं. कृतज्ञता हेच एकमेव याच्या मागचं कारण आहे. बघा तुम्ही समजून घेऊ शकता, की जो व्यक्ती आनंदी आहे, बघा तुम्ही आजूबाजूला ऑब्झर्व्ह करा. तर तुम्हाला लक्षात येईल जो व्यक्ती आनंदी आहे, तो आनंदी का आहे? तुम्ही कधी विचार केला आहे का याचा आनंदी का आहे? आपण म्हणतो नाही, नाही त्याला सर्व गोष्टी मिळतात. नाही. तर आनंदी आहे याचं एकमेव कारण आहे तो सॅटिस्फाईड आहे. तो समाधानी आहे आणि तो कृतज्ञ आहे.
ज्या व्यक्तीकडे सॅटिस्फॅक्शन किंवा कृतज्ञता ह्या गोष्टी आहेत, तो जगातील सर्वात सुखी आणि आनंदी व्यक्ती आहे. म्हणून म्हणजे आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून ही गोष्ट याच्यामध्ये, ह्या स्टोरीमध्ये आलेली आहे. आणि तुमच्या इच्छा कितीही मोठ्या वाटत असल्या तरी कृतज्ञतेमुळे त्या पूर्ण होऊ शकतात. म्हणजे अगदी तुम्ही कुठलीही विश पूर्ण करू शकतात ह्या कृतज्ञतेमुळे. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञतेमुळे आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात यापूर्वी कधी जाणवलं नसेल इतकं सुख, समाधान, आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि ते खरोखरच अत्यंत मौल्यवान असेल. जसं बघा, कृतज्ञतेचा आणि आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करायला लागल्यानंतर मूळ यादीतील अंतिम इच्छा पूर्ण व्हायला मला 4 वर्षाचा कालावधी लागला. एक ध्यानात ठेवा. आपलं एकच असतं. आपण आता आपल्याला आत्ताशी जस्ट आपली सुरुवात आहे. आपला आत्ताशी 22वा दिवस चालू आहे. तर याच्यातले 50% लोक निगेटिव्ह होऊन जातात. कशामुळे? "अरे, काही खरं नाही, हे काहीतरी वेगळंच सांगतात." बरोबर आहे? तर जेव्हा तुम्ही काही गोष्टी विश करत असता, तर त्या विश कंप्लीट होण्यासाठी वेळ घेत असते. कारण हा ब्रह्मांडाचा नियम आहे. कुठलीही गोष्ट जर आपल्या इच्छा सर्वच इच्छा जर ताबडतोब पूर्ण झाल्या असत्या, तर आपल्यासाठी खूप कठीण होऊन गेलं असतं. मनामध्ये आली, इच्छा पूर्ण झाली. आणि नंतर बऱ्याचदा आपल्यासोबत असं होतं, की आपल्यामध्ये जे पॉझिटिव्ह विचार येतात, असं त्याचं हे नाहीये, की लगेच पूर्ण व्हायला पाहिजे. जेव्हा ती पूर्ण जर इच्छा होत असेल, जसं की बघा उदाहरणार्थ तुम्ही एखादी इच्छा बोलली. तुम्हाला आत्ताच्या क्षणाला ती काय वाटते? एकदम परफेक्ट आहे माझ्यासाठी, बरोबर आहे, बरोबर आहे? आणि ती इच्छा पूर्ण झाली आणि नंतर थोड्या वेळाने तुम्हाला अरे, मी घेतलेला निर्णय किंवा माझी ही इच्छा जी आहे, ही माझ्यासाठी योग्य नव्हती. मला ही मागायचीच नव्हती, असं. म्हणजे काय? हे ब्रह्मांड काय करतं, कुठल्याही गोष्टीवरती विचार करतं, वेळ घेतं आणि तेच तुम्हाला जे देतं, जे तुमच्यासाठी योग्य आहे. भले तुमच्या विरुद्ध असो किंवा तुमच्या नुसार असो. हे ध्यानात ठेवा. म्हणून आपली जी विश लिस्ट असते ना, तर विश लिस्ट काही गोष्टीसाठी वेळ घेत असते. आणि एकच ध्यानात ठेवायचं, आपल्यासोबत जे काही घडणार असतं, जे काही होत असतं, ते चांगल्यासाठी होत असतं. आणि जे काही घडणार आहे, ते चांगलंच घडणार असतं. कारण की बघा, जर आपल्या मनासारखं झालं, तर ती चांगलंच आहे. परंतु मनाविरुद्ध जर होत असेल, तर मनाविरुद्ध जेव्हा आपल्यासोबत एखादी घटना घडते, तर त्याच्यामध्ये देवाची मर्जी अ, असते. आपण नेहमी ऐकत आलोय. म्हणजे काय, की माझ्या सर्व इच्छा फार मोठ्या प्रमाणावर पूर्ण होण्यासाठी एवढा काळ जावा लागला, याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून ही माहिती मी देत आहे. मी जेव्हा माझ्या इच्छांची यादी बनवली, तेव्हा माझ्या कंपनीला 20 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज होते. 2 महिन्यात ती मला बंद करावी लागली असती आणि माझं घर, माझ्या मालकीची प्रत्येक गोष्ट मला गमवावी लागली असते. माझ्या वैयक्तिक क्रेडिट कार्डावरचं देणंही भरपूर होतं आणि तरीही माझ्या तीव्र इच्छांच्या यादीत ज्या घरातून महासागराचं विहंगम दृश्य वरून पाहता येईल असं स्वतःचं मोठं घर असावं. जगातील आकर्षक वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करता यावा. माझं सर्व कर्ज चुकती व्हावीत. माझ्या कंपनीचा विस्तार करता यावा. माझ्या प्रत्येक नातेसंबंध चांगल्या प्रकारे पूर्ववत व्हावा. माझ्या कुटुंबाच्या राहणीमानामध्ये सुधारणा व्हावी. पुन्हा एकदा माझी तब्येत 100% निरोगी व्हावी. जीवनाबाबत अमर्याद ऊर्जा, उत्साह आणि उत्कंठा मला वाटावी. त्याबरोबरच नेहमीच्या भौतिक गोष्टीही मला मिळाव्यात. या इच्छांचा समावेश होतो. माझी अत्यंत तीव्र पहिल्या क्रमांकाची इच्छा होती, जी पूर्ण होणं सर्वस्वी अशक्य आहे, असं माझ्या आजूबाजूच्या अनेक लोकांना वाटत होतं. आणि ती म्हणजे माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा. बघा, अशी पण विश कोणीतरी मागत असतात. तर जसं की एक एक्झाम्पल सांगते. एक मुलगा असतो. तो खूप म्हणजे बारीक असतो. अगदी अंडरवेट, कुपोषित असतो आणि तो त्याची म्हणजे असं गावामध्ये सगळ्या लोकांना सांगतो, की मला ना खूप जास्त पहिलवान बनायचंय. मला खूप जबरदस्त व्यक्तिमत्व बनायचंय. तो नेहमी जेव्हा सांगतो तर त्याला खूप लोकं हसतात. "तू इतका काडीसारखा दिसतो. तू कधीच असं बनू शकत नाही." परंतु तो तरी पण स्वतःला खूप वेळा समजावून मला ना असं बनायचं आहे. दररोज म्हणतो. त्या पद्धतीने तो व्यायाम करायला सुरुवात करतो. तो कसरत करतो आणि तो आहारामध्ये बदल करायला लागतो. तरी पण तो जेव्हा हे सगळ्या गोष्टी करत असतो, सर्व लोकं त्याला हसत असतात. मग असंच हळू-हळू जेव्हा तो हे पूर्ण करतो, तर तो म्हणजे खूप चांगला असा व्यक्ती बनतो. अ, म्हणजे खूप सुंदर असं त्याचं शरीर बनतं आणि तो पैलवान बनतो. मी तुम्हाला त्यांचं नाव मला आता सध्या आठवत नाहीये. मी तुम्हाला लिंक पाठवेल की कोण आहेत ते म्हणून. त्यांना असंख्य आजारांनी
हे त्यांना आजार खूप भरपूर झालेले होते. असे ते व्यक्ती आहेत. तर मी तुम्हाला लिंक नक्कीच पाठवेल. तर खूप सुंदर पद्धतीने जर आपण जी गोष्ट अट्रॅक्ट करतो किंवा ज्या गोष्टी अट्रॅक्ट केल्यानंतर त्याच्यावर जेव्हा आपण काम करायला लागतो, तर लोकं काय म्हणत आहे, जग काय म्हणत आहे, आजूबाजूचे शेजारी काय म्हणतात, घरातले फॅमिली मेंबर्स काय म्हणत आहे, याच्यावर लक्ष न जाता आपण पूर्णतः कॉन्सन्ट्रेट अगर त्या गोष्टीवर केलं, तर आपल्याला 100% त्याचा रिझल्ट मिळतो. तर लेखकां म्हणजे त्यांना असं वाटायचं, की माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा, ही माझी अगदी पहिली इच्छा चांगल्या प्रकारे पूर्ण झाली. माझ्या बाकीच्याही इच्छा एकामागून एक अगदी माझ्या डोळ्यांसमोर पूर्ण झाल्या. इच्छा पूर्ण झाली, की ती मी माझ्या पहिले यादीमध्ये जे असेल तिच्यावर टिक करायचे. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून तुमच्या इच्छा अगदी प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण झालेल्या पाहणे, ही कृती करण्याची आता तुमची वेळ आहे. आणि दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही तयार केलेल्या तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांची यादी घ्या. यादीतील प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक इच्छा नीट वाचा. नंतर 1 मिनिट डोळे बंद करून ही इच्छा पूर्ण झाल्याचे काल्पनिक चित्र डोळ्यासमोर आणा. ती इच्छा आत्ताच पूर्ण झाली आहे असं समजून जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या इच्छांची यादी आज तुमच्या खिशात घेऊन जा. दिवसभरात किमान 2दा तरी या यादीला खिशातून काढा आणि मोठ्याने वाचा. आणि त्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण झाली आहे. इच्छित गोष्ट तुम्हाला मिळाली आहे असं समजून प्रत्येक इच्छेसाठी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आजपासून तुमच्या इच्छांची यादी कायम तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवत जा. बघा, आपल्याला डोळ्यांदेखत बघायचंय, की ह्या सर्व इच्छा कशा पूर्ण होतात. आणि अतिशय मनापासून मी सल्ला देईन, तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ती यादी उघडा. वाचा आणि प्रत्येक इच्छेसाठी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुमच्या इच्छा अगदी तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण होतील, तेव्हा यादीतील पूर्ण झालेली इच्छा खोडून टाका आणि प्रत्येक इच्छेचा नवीन इच्छेचा त्यामध्ये समावेश करा. आणि तुम्ही जर माझ्यासारखे असाल, तर यादीतील प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्यावर खोडताना तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतील. कारण कृतज्ञतेच्या जादुई शक्तीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. खूप सिंपल आहे बघा. आपल्याला 10 इच्छा आपल्याला ठेवायच्या आहे आणि आपल्या पाकीटमध्ये, आपल्या पर्समध्ये आपल्यासोबत आपल्याला कायम ठेवायचं आहे. तर याचं एकमेव कारण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर ही जी विश लिस्ट असते ना, आपण बनवतो. बघा, तुम्हाला माहीत नसतं तुमच्यासोबत काय घडणार आहे. परंतु जेव्हा तुम्ही हे लिहून ठेवता, तर तुमचा सबकॉन्शियस माइंड त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो, अगदी निमूटपणे. ह्या गोष्टी मी खूप जास्त प्रमाणामध्ये याचा अनुभव घेतलेला आहे. मी असं लिहून ठेवलं होतं माझ्याकडे डायरीमध्ये, की मी स्कूटी घेतली आहे. माझी स्वतःची स्कूटी आहे. मी त्याच्यावरती फिरत आहे. असं लिहिलं होतं. माझं स्वतःचं घर आहे. हे पण लिहून ठेवलेलं होतं. नंतर मी माझं फ्यूल सेंटर आहे, मेन मार्केटमध्ये आहे. ते पण लिहून मी मी या सर्व इच्छा लिहून ठेवलेल्या आहे 2016 17-18 पासून. त्याच्या आधी मी घराचं ते सर्व मॅनिफेस्ट केलेलं आहे. मी स्वतः अजूनही माझ्याकडे ती वही आहे. तारखेनुसार लिहिलेलं आहे. नंतर मी असं लिहिलं होतं, की माझं कॉर्नर साइडला खूप छान पद्धतीने मेन याच्यामध्ये मोठं असं मी प्लॉट घेतलाय, तिथं मी बांधकाम करणार. या सर्व गोष्टी मी लिहून ठेवल्या. आणि आता ह्या गोष्टी लक्षात आहे, अरे सहज आहे, आपल्याकडे पैसा येतोय ना, आपण घेतोय. परंतु जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी बघतात, ऑब्झर्व्ह करतात आणि ती डायरी किंवा वही उघडून बघतात, तर आता तुम्हाला लक्षात येतं, अरे तुम्ही हे पण लिहिलं होतं, हे पण लिहिलं होतं, हे देखील लिहिलं होतं. हे तुमच्या लक्षात येतं. तर बघा, तुमच्यापैकी ज्यांना कोणाला वाटत असेल, की ही आपण विश लिस्ट कंप्लीट झाली आहे, असं लिहायचं असेल, तर तुम्ही नक्कीच लिहू शकता. नाही 100 लिहायचे आहे ना तुम्हाला, तुम्ही दररोज 10 लिहून ठेवा आणि त्या 10 इच्छा पाकिटामध्ये तुम्हाला ठेवायच्या. जी पूर्ण झाली ती कट करा आणि त्याच्या जागेवर नवीन पुन्हा लिहा. कारण मनुष्य हा असा प्राणी आहे, की त्याला नवीन-नवीन इच्छा उत्पन्न होतात. नवीन-नवीन आशा, आकांक्षा, नवीन स्वप्न त्याला बघायला आवडतात. बरोबर आहे? आता अशाच काही गोष्टी असतात. तर जसं की बघा, आणि मी एकच सांगेल, बघा, स्वप्न बघण्यासाठी पैसे लागतात का? मग बघायला काय हरकत आहे? बघायचे ना, स्वप्न बघायला पैसे लागतात का? हां, जर आपण एखादी वस्तू खरेदी करायला गेलो आणि आपल्याकडे पैसेच नाहीत, आपण खरेदी नाही करू शकत. पण मला एक सांगा, जर तुम्हाला म्हटलं, मी स्वप्न बघा, छान असं स्वप्न बघा, एक छान असं घर आहे, बंगलो आहे, त्या घरामध्ये तुम्ही राहत आहात. खूप सुंदर तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे, ती तुम्ही चालवत आहात. बरोबर आहे. हे जेव्हा मी तुम्हाला सांगत आहे, ही बोलत पण आहे, तर याच्यासाठी आपल्याला पैसे मोजायची गरज आहे का? नाही. बघा, आपण मूव्ही बघायला जातो. पैसे देऊन जातो की नाही? ते सर्व काल्पनिकच असतं, एक व्हिजनच असतं. तरी पण बघतो की नाही आपण? छावा मूव्ही बघितला की नाही? एकदम हाऊसफुल झाला. बरोबर आहे. म्हणजे काय, की स्वप्न बघण्यासाठी पैसे लागत नाही. ते एक व्हिज्युअलायझेशन असतं. जसं तुम्ही एक पिक्चर बघतात, तिथं पैसे देऊन बघतात.
ते पण एक काल्पनिकच उभा केलेलं असतं, ॲक्टिंग असते. मग हे पण तसंच आहे. आपल्या स्वप्नांच्या बाबतीत पण तुम्हाला काय करायचंय, तुमचे ड्रीम तयार करायचे आणि ते ड्रीम जगायला सुरुवात करायचं. जसं तुम्ही 10 इच्छा लिहिल्या ना आणि त्याच्यामध्ये ते जे तुम्ही इच्छा लिहिणार आहेत ना, ते जो तुमचा जो व्हिजन असेल, तो जो तुमचा मूव्ही असेल, त्या मूव्हीचे मेन हिरो कोण असणार आहात? तुम्ही स्वतः असणार आहे. तुम्हाला स्वतःला बघायचंय. जसं ॲक्टिंग म्हणून बघा. बरोबर आहे? तरी सुद्धा तुमच्या ह्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात कारण तुम्ही इच्छा पूर्ण होतात. बरोबर आहे? जसं की आज तुम्ही असा विचार केला, डोळे बंद केले. खूप छान पद्धतीने माझे 30 गोल्ड मेंबर झाले आहे. माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. माझं व्हॅकेशन क्वालिफाय झालं आहे. मी ह्या कलरचा ड्रेस घातला आहे. मला हे माझे फॅमिली मेंबर्स नाही का निरोप देण्यासाठी आले आहे. या सर्व गोष्टी व्हिजन केल्या आणि बघायला काय हरकत आहे? पैसे लागतात का याला? पण आपण हे सुद्धा बघत नाही. आपण काय बघतो? निगेटिव्ह गोष्टी खूप जास्त बघतो आणि अट्रॅक्ट करतो. हो, हे असंच होणार आहे. तू म्हटलाच होता असं होणार आहे. हे मी गृहीतच धरलंय. कोणाच्या व्यक्तीच्या बाबतीत असेल, कोणाच्या बाबतीत असेल. मला माहीत होतं हे असंच होणार आहे. म्हणजे काय? अगदी आपण गृहीत धरतो ना, अगदी त्याच्यावर अगदी ठाम अगदी सही शिक्कामोर्तब करून घेतो, की हे होणारच आहे निगेटिव्ह गोष्टीच्या बाबतीत. बरोबर आहे? म्हणजे काय करायचं आता आपल्याला? व्हिजन तयार करायचं आपलं स्वतःचं स्वप्न. म्हणजे मग हे सर्व स्वप्न आपल्याला अगदी आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण होताना बघायला मिळतील. जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते, की मला स्वप्न बघायला पहिल्यापासूनच आवडतं. अगदी लग्न झाल्यापासून आधी पण मी स्वप्न बघायचे. तर रमेश मला नेहमी म्हणायचे, "तू स्वप्न बघते ना, मला तुझ्या स्वप्नांचीच खूप जास्त भीती वाटते. तू स्वप्न नको बघत जाऊ." म्हणजे अशा गोष्टी असतात. तर म्हणजे काय, की आपण जेव्हा विश करतो ना, त्या विश आपल्या पूर्ण व्हायला सुरुवात होतात. तर आजची कृती आहे बघा. तुम्हाला 10 वरदानाची लिस्ट लिहायची. हे रेग्युलर आहे. नंतर पुढचं आहे तुम्ही केलेल्या सर्वोत्तम, सर्वोच्च 10 इच्छांची यादी. ती दिवसाच्या सुरुवातीला तुमच्याबरोबर ठेवायची आहे. तुमच्या पर्समध्ये, तुमच्या पाकिटामध्ये आणि तुमच्या यादीतील प्रत्येक वाक्य अगदी इच्छा नीट वाचायची. नंतर डोळे मिटायचे आहे आणि इच्छा पूर्ण झाल्याचं व्हिज्युअलाइज करायचं, कल्पना करायची आणि त्याचं चित्र तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आणि शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची. बघा तुम्ही अगदी मनापासून एखादी इच्छा मागितली आणि ती पूर्ण झाली. त्याच्यासाठी काय करावं लागेल? कृतज्ञता व्यक्त करायची. आणि दिवसभरामध्ये खिशात घेऊन जायची ती इच्छा आणि ज्या तुमच्या 10 इच्छा आहे. नंतर आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा जो मॅजिक स्टोन आहे तो हातामध्ये घ्यायचा आणि दिवसभर घडलेल्या ज्या 3 चांगल्या घटना आहेत, त्या घटनांसाठी तुम्हाला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे. तर हे होतं आजच्या दिवसासाठी. तुम्हाला लक्षात आलं जसं की आपण ह्या शेवटच्या 3-4 दिवसामध्ये हेच बघत आहोत, की आपल्या इच्छा ते लिहायचंय. म्हणजे किती जास्त महत्त्व आहे आपल्या इच्छा लिहिण्यामागे. लिहिण्यामागचं एकच हे असतं, की आपलं मेंदूसोबत डायरेक्ट कनेक्शन होतं सबकॉन्शियस माइंडसोबत. ऐकण्याचा भाग वेगळा, लिहिण्याचा भाग वेगळा. ओके. तर जाऊया आजच्या पॉझिटिव्ह अफर्मेशनकडे. पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये आज आपण इच्छांवर बोलू. चालेल? हं. माझ्या सर्व इच्छा, माझ्या सर्व इच्छा अगदी सहजपणे पूर्ण होतात. माझ्या सर्व इच्छा अगदी सहजपणे पूर्ण होतात. मला माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या फॅमिली मेंबरचा आणि नातेवाईकांचा नेहमीच सपोर्ट मिळतो किंवा सहकार्य मिळते. माझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मला माझ्या फॅमिली मेंबर्सचा आणि नातेवाईकांचा नेहमीच सपोर्ट मिळतो.
माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतानी माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतानी मी अगदी डोळ्या देखत बघते. माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतानी मी अगदी डोळ्या देखत बघते. माझ्याकडे असलेला मॅजिक स्टोन माझ्याकडे असलेला मॅजिक स्टोन माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो. हा मॅजिक स्टोन माझ्यासाठी माझ्या जीवनात हा मॅजिक स्टोन माझ्यासाठी माझ्या जीवनात सर्व इच्छा पूर्ण करून आनंद आणतो. हा मॅजिक स्टोन माझ्या सर्व इच्छा पूर्ण करून माझ्या जीवनात आनंद आणतो. मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. धन्यवाद. ओके. बघा, जेव्हा तुम्ही असं आता आपला 22वा दिवस आहे, असे विश लिस्ट तुम्ही पूर्ण करू शकता किंवा असं आभार व्यक्त करू शकता खूप सुंदर पद्धतीने. आणि आभार ना 1 किंवा 2 वाक्यामध्ये नाही पूर्ण लिहायचे. जास्त लिहायचं. म्हणजे मग तुमच्यात ना जसं-जसं तुम्ही लिहत जाता ना, आता बघा आपण आभार व्यक्त करण्याचे जे म्हणतो ना आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन थोडं वाढवले की नाही पहिल्यापेक्षा. त्याची लेंग्थ वाढवली. पहिले आपण थोडं छोटं-छोटं बोलायचं. जसं-जसं तुम्ही ही लेंग्थ वाढवतात, जसं जास्त एक्स्ट्रा वर्णन करायला शिकतात ना, तर त्याच्यामुळं होतं काय, की तुमच्यामध्ये सुरुवातीचे 2-3 वाक्य होऊन जातात ना, तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वाक्यामध्ये तुम्हाला ते फिलिंग यायला लागते. म्हणून जास्त लिहायचं. म्हणून वर्णन करायचं. बघा जसं की उदाहरणार्थ तुम्ही एखादा निबंध लिहायचा सांगितला, आईवरती निबंध लिहायचा. किती ओळीत लिहाल बरं? 1 किंवा 2 ओळीत लिहाल का? नाही. 4 ओळीत लिहाल का? नाही. जसं-जसं तुम्ही निबंध लिहायला सुरुवात कराल, छान-छान गोष्टी तुम्हाला आठवायला लागतील. प्रत्येक बारीक-बारीक गोष्ट तुम्ही आठवाल की नाही? बरोबर आहे. तसंच हे इच्छांचं देखील आहे. तर ह्या इच्छा जेव्हा तुम्ही व्यक्त करतात, कृतज्ञता जेव्हा तुम्ही व्यक्त करतात, तेव्हा पण तुम्ही जितकं डीपमध्ये, जितकं डिटेलमध्ये लिहाल ना, तितकं तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत ते ॲक्टिव्ह होण्यासाठी मदत होत असतं. म्हणून आपल्याला डीपमध्ये लिहायचंय. लक्षात आलं ना? ओके. बऱ्याच जणांना काय वाटतं, "अरे, हे रिपिटिशनमध्ये तर सांगताय, डबल-डबल काय सांगताय?" असं पण होतं बऱ्याचदा. तर समजून घ्या याचं मागचं पण एक कारण आहे. तर धन्यवाद, खूप-खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे. तर ज्यांना कोणाला फीडबॅक द्यायचा असेल किंवा त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल होत असेल या सेशनमुळे, कारण आता आपण 22व्या दिवसाकडे आहे. तर 22वा दिवस म्हणजे भरपूर काही दिवस आहे. तर तुम्ही नक्कीच शेअर करू शकता हँड रेज करून. किंवा ह्या 22 दिवसामध्ये खूप काही चेंजेस झाले तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही हे पण शेअर करू शकता. किंवा तुम्हाला ह्या कॉलवरती आल्यानंतर कसं वाटतं? तुम्ही हे देखील शेअर करू शकता. बऱ्याचदा होतं असं, की मी ह्या कॉलवर आले, पण माझं आयुष्य बदललं, मला छान वाटतंय, मला चांगली सवय लागली किंवा मला दिवसभरामध्ये निगेटिव्ह विचार येत नाही, असा पण बदल असू शकतो. नवीन व्यक्तीने बोललं तर अजूनच छान. चालेल. थँक सो मच. ओव्हर टू यू हिरवे सर. बऱ्याच लोकांना म्हणजे काय आज आहे आमचा
लाईफस्टाईल डे आहे ना, त्याच्यामुळे कसं आहे, सांगतो म्हटलं तर पुन्हा वेळ लागेल आहे ना, असं त्यांना वाटून राहिलं असेल आहे ना. तर नक्की आपण उद्याला वगैरे किंवा रिलॅक्स मध्ये आपण आणखीन इच्छा वगैरे घेऊ त्यांच्या. तर आम्हाला निघायचं आहे, बाहेर सिटीमध्ये जावं लागते 100 किलोमीटर है ना. तर आपल्या या कॉलचा उद्देशच आहे म्हणजे काय, 1% चेंज आणि 1 मोर हेल्थ है ना, हे दोनच उद्देश आपले. आणि त्याच्यामध्ये आता आपण काय, ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, आपण धन्यवाद याच्यामध्ये ऍड केला आहे. या तिन्ही गोष्टी आपण काय करणार आहे, या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करून जे टू डू लिस्ट जे आहे ना, ते आपल्याला लिहिण्यासाठी आजचा जो 22वा सेशन होता, तर ते टू डू लिस्ट आपल्याला काय, आपण लिहिता येतो. तर चला इकडे शरद भैया कुछ तो भी अभी वो जर्नी में है, फिर भी वो अभी अटेंड कर रहे हैं, तो बोलिए शरद भैया। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। चलो, धन्यवाद के लिए आपने ये किया था अनम्यूट, तो नो प्रॉब्लम। तो मैं, मेरा नाम शरद है। हाँ बोलिए। मैं अभी राजस्थान के जर्नी में हूँ और मुझे इतना एनर्जेटिक लग रहा है कि मैं जैसा कल पद यात्रा किया हूँ 30 किलोमीटर की, एकदम बढ़िया, कोई प्रॉब्लम नहीं हुआ उसमें। 24 वाला भी मैंने लिया तो उससे एनर्जेटिक फील हुआ और अच्छे से हुआ, जैसा नहीं तो पॉसिबल नहीं था। हर्बल लाइफ, ड्यू टू हर्बल लाइफ ये पॉसिबल हुआ है, नहीं तो इतना चल नहीं सकते। पूरी फैमिली, मेरी वाइफ और मेरे साथ जो रिलेटिव है, सभी ने जैसा सभी को 24 वाला दिया और सभी ने लिया और एनर्जेटिक, और वो 10 आवर्स में पूरा किया हमने। चलो सभी को थैंक यू। धन्यवाद चलो, धन्यवाद धन्यवाद। चलो आपको भी धन्यवाद। और आपने, आप जो सुन रहे हैं ना, यानी जी जर्नी जी। में रहकर भी आप हर सेशन जो है सुन रहे हैं, और पहला जो है लिख के वो भी भेज रहे हैं। शरद ने मोदी हाँ आकर के जी। पहला है उनका आया था इधर। यानी क्या, जी। जितना हम सीरियस बनेंगे उतना ही सीरियस हमारे फैमिली के साथ में होने वाला है। और हमारी फैमिली आने वाले दिनों में हमें क्या करना है, हेल्दी रहना है। और पैसा कितना भी रहा तो हेल्थ जो है बहुत जरूरी है, तो आप सही तरह से कर रहे हो। तो आने वाले दिनों में बहुत सारा बदलाव आपके फैमिली में आने वाला है। और आप जो 30 kg का यानी किलोमीटर का यस। जो जर्नी कर रहे हैं, जो इम्पॉसिबल था, वो भी आपका यस कंप्लीट सर। होगा। तो चलो, आओ। अच्छी बात है, आने वाले दिन में बहुत सारी बातें होने वाली आहे. तर आपला एकच उद्देश होता म्हणजे काय, 1% चेंज 1 मोर हेल्प आणि ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड है ना. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे येणाऱ्या काळामध्ये काय खूप सारे बदल आपल्यामध्ये दिसणार आहे. आणि आज आपल्याला टू डू लिस्ट भेटली आहे, तर ते पण आपण लिहू शकतो है ना. जेवढ्या इच्छा असं आपला अड्डा ठेवू आपण शकतो आपल्यासोबत, आणि त्याला दिवसातून 1-2 वेळा पाहून त्याला धन्यवाद धन्यवाद देऊन आपण त्या येणाऱ्या काळात कम्प्लीट करण्यासाठी आपण त्यांना मदत करू शकतो. तर सगळ्यांना आता अनम्यूटचं बटन पाठवत आहे धन्यवादसाठी. आणि थांबू आपण इथे आणि भेटू आपण आपल्या उद्याच्या सेशन मध्ये 23 वाल्या. तर धन्यवाद सर्वांना, धन्यवाद. धन्यवाद जय आभारी हिंद. आभारी आभारी धन्यवाद सर्वांचे। धन्यवाद धन्यवाद हाँ, सर आभारी धन्यवाद आहे. धन्यवाद।